नमस्कार मित्रांनो, आज आपण विज्ञानाच्या अशा युगात जगत आहोत जेथे माणसाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवले, समुद्राच्या तळापर्यंत रस्ते बनवलेत आणि निसर्गाच्या प्रत्येक शक्तीवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न केलाय। पण या प्रगतीच्या मागे एक असं काळ सत्य लपलेलं आहे ज्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय। आज आपण ज्या निसर्गाच्या खुशीत वाढलो, ज्या निसर्गानं आपल्याला अन्न, पाणी आणि श्वास घेण्यासाठी हवा दिली, त्याच निसर्गाला आपण हळूहळू संपवायला निघालो आहोत। विचार करा, मानवाने स्वतःच्या सुखासाठी ज्या गोष्टी बनवल्या आहेत त्या आज निसर्गासाठी भस्मासूर ठरत आहेत। आपण सिमेंटची जंगलं उभी केली, पण त्यासाठी निसर्गाची हिरवीगार झाडं म्हणजे आपली जंगलं तोडून टाकली। आज जिकडे पाहावे तिकडे फक्त कॉन्क्रीट आणि डांबर दिसतं। आपण एसी लावून घर थंड केली, पण त्याच एसी मधून निघणाऱ्या वायूनं पृथ्वीचं तापमान इतकं वाढवलं की आज उत्तर आणि दक्षिणच्या ठिकाणी बर्फ वितळू लागलाय। समुद्राची पातळी वाढते आणि अनेक शहरे पाण्याखाली जाण्याच्या उंबरठ्यावर आहेत। प्रदूषणाबद्दल बोलायचं झालं तर मानवाने निसर्गाच्या प्रत्येक घटकात विष कालवलं आहे। आपली शेती घ्या, जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी आपण जमिनीमध्ये इतकी रासायनिक खत आणि कीटकनाशके टाकली आहेत की आज ती जमीन नापीक होत चालली आहे। अन्नातून तेच विष आपल्या शरीरात जाते आणि नवनवीन आजार जन्माला येत आहेत। नद्यांचं काय हाल केलेत आपण। ज्या नद्यांना आपण माता मानतो त्याच नद्यामध्ये कारखान्याचं रासायनिक सांडपाणी आणि शहरातला सगळा कचरा सोडून आपण त्यांना गटार बनवून टाकले। आज अनेक नद्यामध्ये मासे आणि जलचर प्राणी गुदमरून मरत आहेत। आणि प्लास्टिक, मानवाचा सर्वात सोयीस्कर पण निसर्गाचा सर्वात मोठा शत्रू। आपण एक प्लास्टिकची पिशवी आणि बाटली वापरतो आणि फेकून देतो, पण ती एक वस्तू नष्ट व्हायला 500 वर्षे लागतात। आज आपल्या पृथ्वीवर प्लास्टिकचे डोंगर साचले आहेत। समुद्रात तरंगणाऱ्या प्लास्टिकमुळे कासव, मासे आणि यांच्या पोटात प्लास्टिक जाते। आपण बनवलेल्या टाकाऊ वस्तूंनी निसर्गाचे चक्र पूर्णपणे विस्कळीत केलं आहे। मित्रांनो, आज आपण पाहतोय की ऋतुचक्र पूर्णपणे बदललंय। कधी न येणारा महापूर येतोय, कधी भीषण दुष्काळ पडतो, तर कधी कडाक्याच्या उन्हाळ्यात पाऊस पडतोय। हे काय आहे? हा निसर्गाचा संताप आहे। निसर्ग आपल्याला सांगतोय की पुरे झाले, आता मानवा तुझा हव्यास थांबव। आपण मोबाईल बनवले, गाड्या बनवल्या, इंटरनेट दिले, पण या सगळ्या गोष्टी आपल्याला एक थेंबही पाणी देऊ शकत नाहीत किंवा श्वास घ्यायला ऑक्सिजन देऊ शकत नाहीत। जर उद्या झाडच उरली नाही तर तुमच्या बँकेतले करोडो रुपयांना काहीच किंमत उरणार नाही। माणसाने स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केला आहे। आपण विसरलो की निसर्ग ही आपली खाजगी मालमत्ता नाही, तर ती आपल्या पूर्वजाकडून मिळालेली एक ठेव आहे जी आपल्याला पुढच्या पिढीला सुरक्षितपणे सोपवायची आहे। पण आपण काय देतोय? आपल्या मुलांना दूषित हवा, विषारी पाणी आणि तापलेली पृथ्वी। अजूनही वेळ गेलेली नाही। जर आपण आज ठरवलं की आपण कमीत कमी प्रदूषण करू, सौर ऊर्जेचा वापर वाढवू, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झाडं लावून ती पोटच्या मुलासारखी जगू, तरच हा निसर्ग आपल्याला माफ करेल। प्रगती करा, पण ती निसर्गाला सोबत घेऊन करा। कारण विज्ञानाकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असू शकते, पण निसर्गाकडे फक्त जीवन आहे। जर निसर्ग संपला तर मानवाचं अस्तित्व शोधायला सुद्धा या पृथ्वीवर कोणी उरणार नाही। त्यामुळे उठा, जागृत व्हा आणि आपल्या सुंदर वसुंधरेला वाचवण्यासाठी आजपासूनच एक पाऊल उचला, कारण निसर्ग वाचला तरच आपण वाचू। मित्रांनो, आजचा जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।